मित्रांनो, आता बघू शकता इप्रो सोलर PCU हा PCU आता इंडक्शन पिगॉन इंडक्शन कसा स्टार्ट होतो किंवा कसं ऑपरेटिंग होतो तो तुम्हाला सोलरवरती सिस्टीमवरती दाखवणार आहे। लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता। आता स्टार्ट केलेला आहे पिगॉनचा इंडक्शन आहे। आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला मिक्सर सुद्धा चालू करून दाखवणार आहे। हा 500 वॉट मध्ये मिक्सर आहे, बघू शकता। पाणी आता 1000 वॉट वरती हीटिंग चालू आहे। बघू शकता त्याच्यातून वाफ सुद्धा येत आहे। आता तुम्हाला दाखवणार आहे मी टेम्परेचर, पाण्याचं टेम्परेचर बघू शकता आता किती आहे। बघू शकता 31 सेल्सिअस आहे। मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही मिक्सर सुद्धा ऑन केलाय। मी ऑलरेडी दोन इंडक्शन आणि मिक्सर त्यांची तुम्हाला आता लोड कॅपॅसिटी दाखवणार आहे। एक मिनिट। 226 व्होल्टेज आहे, 59% लोड दाखवतोय। एम्पियर लोड दाखवतोय। 10:18 झाले सकाळची। 23.8 व्होल्ट मेन बॅटरीचा व्होल्टेज आहे। हा इप्रो मध्ये हे मॉडेल नंबर आहे। 58% लोड दाखवतोय। आता बघू शकता सेटअप काय आम्ही वापरलेला आहे। 200H च्या ट्यूबलर 2 बॅटऱ्या आहेत, बघू शकता। आता तुम्हाला तिथे सेटअप मध्ये दाखवणार आहे। मित्रांनो, बघू शकता पूर्णपणे पाणी उकळलेलं आहे आणि मिक्सर सुद्धा चालू आहे। हे बघा मित्रांनो, पाण्याची कंडिशन बघा किती काय क्वालिटी आहे। 1000 वॉट वरती लावलेले आहे ऑलरेडी। मित्रांनो, पाणी टेम्परेचर बघू शकता किती सेल्सिअस आहे। 55 सेल्सिअस 68 सेल्सिअस दाखवतो आहे, बघू शकता। लाईव्ह 88 सेल्सिअस दाखवतो। 90 सेल्सिअस 92 93। हे तुम्हाला फ्री मध्ये सोलर वरती हा UPS आहे। हा बघू शकता कोणता UPS आहे। हा पूर्णपणे ह्याच्यावरतीच पूर्ण इन्स्टॉल केलेला आहे। थँक्यू। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा गाईज। थँक्यू।